आधीच्या बायका 7 दिवस हॉस्पिटलमध्ये कशा राहत होत्या डिलिव्हरीनंतर मला खरंच कल्पना करवत नाही. मी तर इथे 3 दिवसातच बोर झालेली होती आणि जेव्हा मी इथे डिलिव्हरीसाठी येणार होते, मी डॉक्टरांना विचारून घेतलं होतं, की "डॉक्टर, सी सेक्शनसाठी किती दिवस तुम्ही ॲडमिट करून घेता?" तेव्हा डॉक्टर बोललेले होते, की "आमच्याकडे आम्ही 3च दिवस ठेवतो, म्हणजे 2च दिवस ठेवतो आणि तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज देतो." आणि मी त्यावेळेस खरंच खूप खुश झाली होती, कारण की एवढे 7 दिवस माझ्याकडनं तर काही थांबलं गेलं नसतं हॉस्पिटलमध्ये. आणि मीच नाही तर माझ्यासोबत माझ्या घरचेही खूप बोर झालेले असते, कारण की प्रत्येक वेळी घरी जा, माझ्यापेक्षा जास्त धावपळ तर घरच्यांची होते, कारण की प्रत्येक वेळी घरी जा, चहा पाणी आणा, त्यानंतर जेवणाचं आणा, माझा टिफिन वेगळा, त्यांचा टिफिन वेगळा, त्यांची खूप जास्त धावपळ झाली असती. त्यासाठीही मी थोडी रिलॅक्स झाली होती, की चला 3च दिवस असणार आहे, 3 पण नाही 2च दिवस असणार आहे. आणि त्यात माझे आहो आले होते, तर त्यांची खूप सारी मदत झाली होती, कारण की घरचीच गाडी होती, प्रत्येक वेळी येणं जाणं खूप सोपं झालं होतं. आणि आज डिस्चार्ज दिले गेला होता मला. सो मी छान आमच्याच गाडीमध्ये आणि पहिली राईड आमचा शंभू आमच्या स्वतःच्या गाडीमध्ये करत होता. आणि खरंच बघा ना, एवढूशा पोरांचं किती नशीब ना, एवढ्या छोट्या वयात त्यांना या 4 व्हीलर गाडीतून फिरायला भेटते. आणि आपल्या वेळेस तर आपण खेळण्याच्याच गाड्या घेऊन फिरत होतो. या रिअल गाड्या तर दूरचीच गोष्ट होती. सो इथे आम्ही घरी आलेलो आहे. घरी मम्मीने मस्त दोघांची आमची नजर काढली, औक्षण करून घेतलं, थोडंसं फुलांचं तिने सडा घातलेला होता आणि अशा छान प्रकारे आमचं दोघांचं इथे स्वागत झालेलं होतं.